स्वतःचे नातेवाईकांना खोटे ठरावाद्वारे मेंबर्स करणे, बांधकामे करून भ्रष्टाचार करणे, खोटे भत्ते आपल्या सहकारी संचालकांना काढून देणे, अशा अनेक प्रकारचे गैरकारभार केलेले आहेत. जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले 28 वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे, पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमितता बँकेमध्ये पाहिला नाही. कसे माझ्याकडे आले त्याचं जर मी जर व्हायरल केलं ना, त्यांना माहिती नसेल मग त्यांना माहिती होईल काय असेल. गायकवाडले हे सुरुवातीपासूनच कुठे स्थिर झाले, बँक नफ्यात आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकीय आपसापोटी केले आहेत. ज्यांच्यावर स्वतः राहते आरोप, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय कामं केली याचा पहिले विचार केला. आम्हाला अपेक्षा होती की बच्चू कडू हे सहकारामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, याचा बँकेला फायदा होईल आणि यातून विविध योजना बँकेला राबवून शेतकऱ्यांचा स्तर आणि बँकेचाही स्तर उंचावला जाईल, ठेवीदारांचाही फायदा होईल. या आशेपोटीच आम्ही बच्चू कडू यांना सुधाकर भाडसाकळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बच्चू कडू साठी प्रयत्न करून त्यांना अध्यक्षपदी विराजमान केलं होतं. परंतु तो एक आमचा धोकाच झाला की आम्ही एक चुकीची भूमिका घेऊन बच्चू कडू यांना अध्यक्ष बसवलं. कारण त्यानंतर जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले 28 वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे, पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमितता बँकेमध्ये पाहिला नाही. रवींद्र गायगुले साहेबांना एवढंच मी सांगू इच्छितो की बॅलन्स शीट ही मार्चच्या स्थितीवर बनत असते. असं महिन्याच्या महिन्यात कुठल्याच बँकेची वित्तीय संस्थेची बॅलन्स शीट बनत नसते. बँक 31 मार्च 2025 ला नफ्यात आहे आणि ती नफ्यात राहणार आहे. त्याची बॅलन्स शीट बनली आहे, बँक नफ्यात आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकीय आपसापोटी केले आहेत असं स्पष्ट आमचं मत आहे. आणि राहिला दुसरा मुद्दा आपला की अनियमितता केली. बँक त्यांनी बच्चूभाऊ कडू यांनी बँकेचे त्यांचे नातेवाईक सभासद केले. त्यांचा हा आरोपही सुद्धा खोटा आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या गटासोबत आहे, स्वतः गायगुले साहेबाच्या घरातला स्वतःचा पोरगा किंवा स्वतःचा पुतण्या हे वैयक्तिक सभासद झाले. पुण्या सभासदाकडून आणले. स्वतः गायगुले साहेबावर एक सरनाईक नावाचे गृहस्थ जे स्वतः शेअर्स होल्डर होते, त्यांनी आरोप केला का माझ्या पोराचा यांनी माझी खोटी सही मारून माझ्या त्यांच्या पोराच्या नावाने शेअर्स केला. आरोप स्वतः त्यांच्यावर आहे. आणि ज्यांच्यावर स्वतः राहते आरोप, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय कामं केली याचा पहिले विचार केला पाहिजे. आणि ते जे म्हणतात का ज्या मीटिंग मध्ये बच्चूभाऊंनी सभासद वाढवले त्या मीटिंगचे अध्यक्ष बच्चूभाऊ सुद्धा नव्हतेच. त्यामुळे अध्यक्षांवर केलेले आरोप हे चुकीचे आहे. आणि राहिला मुद्दा बाकी अनियमितता ठेका देण्याचा, बच्चूभाऊ कडू हे मागील 2 वर्षापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी कोण्या नातेवाईकाचं नाव का त्यांच्या कोण्याच नातेवाईकांनी कोणाला ठेका द्या या वृत्तीचा बच्चूभाऊ माणूस नाही. बच्चूभाऊ लढवय्या माणूस आहे. बच्चूभाऊ शेतकऱ्याची सर्वसामान्य सेवा करण्याच्या वृत्तीतला माणूस आहे. त्यामुळे किमान गायगुले साहेबांनी जे आरोप केले ते किमान ज्या टाइमला बच्चूभाऊ हे शेतकऱ्यासाठी लढा देत आहे, कष्टकऱ्यांसाठी लढा देत आहे, दिव्यांगासाठी लढा देत आहे, अशा लढा देणाऱ्या माणसाबद्दल तरी किमान असे आरोप करून गायगुले साहेबांनी किमान आपला राजकीय आकस जो आहे तो यावेळेस तरी नाही काढला पाहिजे. चुकीचे आरोप करून एका लढवय्या माणसाचा आपण अपमान करत आहोत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भांडणाऱ्या माणसाचा हा अपमान आहे.